नमस्कार मंडळी, मी ऋतुजा विनेराणे तुमचं स्वागत करते संध्या प्रकाश किचनमध्ये। बऱ्याच दिवसानंतर भेटतोय आपण। आजची रेसिपी आपली आहे साबुदाणा पराठ्याची। सो मी दोन्ही प्रकारे सांगितले, जर तुम्ही उपवासासाठी बनवत असाल तरी सुद्धा आणि नॉर्मल नाश्त्यासाठी पण खूप चांगला ऑप्शन आहे। त्यासाठी बनवत असाल तरी पण मी काय ॲड करायचे, काय इन्ग्रेडियंट्स, काय साहित्य टाकायचं ते पण सांगितले। दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता। चटणी सॉस तुम्हाला जे आवडेल त्याच्यावर खाऊ शकता। नक्की ट्राय करा रेसिपी। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, सगळ्यांना सांगा, सगळ्यांना शेअर करा आपले रेसिपीज। तुमचे काही रेकमेंडेशन्स असतील तर नक्की सांगा आम्हाला, ते या चॅनलवरती करून ट्राय करायला नक्की आवडेल। आणि प्लस तुमचं नाव पण सांगा, सो आम्हाला कळेल की कोणी ही रेसिपी सांगितली, आम्ही नक्की मेन्शन करूया चॅनलवरती। आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू। टिल देन हरिओम श्रीराम वंदे नाचणी नाचणी। इथे 2 वाटी साबुदाणे आहेत, भाजून घेऊया आपण त्यांना चांगल्यापैकी। इथे आपले भाजलेले जे साबुदाणे होते ते थोडे थंड झालेत आणि आता मी यांना मिक्सरमध्ये लावून याचं पूर्ण पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला। याला मिक्सरमध्ये टाकून आपण पूर्ण याचं पीठ करून घेतलं। आता आपण हे चाळून घेऊया। आपलं पीठ इथे चाळून घेतलेलं आहे आपण। आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरच्या आणि जिरं एकदा मिक्स करून घेते। याच्यामध्ये अजिबात पाणी नाही टाकायचं, एकदम सरभरीत असं वाटून घ्यायचं आपल्याला। हे ते आपलं जिरं आणि मिरचीचं वाटण तयार आहे, हे आता आपण आपल्या पिठामध्ये ॲड करूया। आणि आता हे जे बटाटे मी मगाशी सोलून घेतलेले ते आपण आता ह्याला ग्रेट करायचं, म्हणजे ह्याला किसून आपण या पिठामध्ये ॲड करायचं आहे। सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे पराठे जर तुम्ही उपवासासाठी बनवत असाल तर यातलंच थोडंसं पीठ तुम्ही बाजूला काढून घेऊ शकता, म्हणजे जेव्हा तुम्ही पराठे लाटणार तेव्हा ते पीठ तुम्हाला वापरता येईल। जर तुमच्याकडे वरीचा तांदूळ असेल तर त्याचंही पीठ करून तुम्ही ह्याला लावू शकता। सध्या मी हे उपवासासाठी नाही बनवत आहे, तर मी दुसरं कोणते तांदळाचं पीठ वगैरे लावून हे लाटू शकेन। तर आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा किसून टाकूया। आपला बटाटा किसून मी इथे टाकलेला आहे, पिठामध्येच केलं आहे मी। कोथिंबीर टाकली आहे आणि आता आपण मीठ टाकूया। परत एकदा जर तुम्ही उपवासासाठी बनवत असाल हे तर कोथिंबीर तुम्ही स्किप करू शकता। मीठ टाकूया आणि आता हे आपण मळून घेऊया। जर ह्याच्या आता आपण बटाटा ॲड केला तर बाइंड व्हायला थोडं सोपं जाईल, पण जर तरी लागलंच तर आपण थोडं थोडं पाणी टाकून ह्याच्यामध्ये पीठ मळूसर मळून घेऊया। इथे मी हलकं हलकं पाणी टाकून हे पीठ तयार करून घेतलं आहे। त्याला आपण 10 मिनटं झाकून ठेवूया आणि मग ते आपण लाटायला घेऊया। इथे आपलं पीठ हे 10 मिनटं आपण रेस्ट करून ठेवलं होतं, तर ते चांगलं नरम झाले। असे गोळे बनवायचे। तुम्हाला जेवढा मोठा पराठा हवा किंवा जेवढा लहान हवा त्या हिशोबाने गोळे बनवायचे आणि मस्त तूप लावून भाजायचे। असं आपण छान दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घेतलं आपला पराठा। तुम्ही तव्यावर त्याला थोडं जास्त वेळ ठेवू शकता, कारण आपण साबुदाणा जो होता तो कच्चाच घेतला होता। तो छान असा दोन्ही साईडने नीट भाजून घ्यायचं आहे। परत थोडंसं तूप लावूया आणि काढूया।